मावळ आम्ही वादळ आम्ही अर मरणाचा बी काळ आम्ही. नमस्कार सर्वांना, मावळा मी यूट्यूब चॅनलमध्ये मी अरुण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि आज आपण चाललोय एका लांबच्या दौऱ्यावर आणि जाण्यापूर्वीच आम्हाला समजलं की फोग जास्त आहे, पण वेळेवर जाणं पण खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे आम्ही निघालो गाडीला तयार करू. तर आता मित्रांनो, हा तुम्हाला प्रॉब्लेम जो दिसतोय हा धुक्यामध्ये जास्त होतो. तर यावेळी काय करायचं, डिफ्रोस्टर या ठिकाणी दिलेला आहे, मी दाखवतो तुम्हाला लावून. हा डिफ्रोस्टर, हा डिफ्रोस्टर लावल्यानंतर बघा तुमच्या समोरच्या ग्लासवरचं जे आतून जमणारं हे आहे धुकं आहे ते पूर्णपणे नाहीस होतं आणि वाचतं ते फक्त बाहेरच्या ग्लासवरचं. ते जे वातावरणामध्ये जे धुकं आहे ते धुकं राहतं आणि ते आपण वायपरच्या सहाय्याने हटवू शकतो. मित्रांनो, मी तुम्हाला जसं सांगितलं आपण डिफ्रोस्टर वापरू शकतो, जे डॅशबोर्डवरून आपल्या विंडशील्ड ग्लासवर हवेचा फवारा सोडतं आणि त्यामुळे आपले ग्लासचं टेम्परेचर कंट्रोल होऊन आतलं धुकं नाहीसं होतं. तर त्याचबरोबर मित्रांनो, गाडीला वेगवेगळे ऑप्शन असतात, प्रत्येक गाडीच्या कंपनीनुसार असतं ते. तर काही गाडींना ग्लास हिटर असतात ते बॅक साईडच्या म्हणजे रिअर शील्डला असतात, म्हणजे पाठीमागची जी मोठी काच असते गाडीची ही या काचेवर असते. तर ते सुद्धा आपल्याला इथं ऑप्शन कंट्रोलमध्ये दिलेला असतो प्रत्येक कंपनीनुसार. तर मित्रांनो, धुक्यामध्ये जाताना ही काळजी घ्या. तर मित्रांनो, धुक्यामधून जाताना अजून एक तुम्हाला सांगतो, आपल्या गाडीला फोग लाईट दिलेली असते जी या ठिकाणी तुम्हाला दिसते ऑन आहे, ग्रीन लाईट लागलेली. तर ती फोग लाईट ऑन करा. त्यानं काय होईल, रोडचा जो लोअर पोर्शन आहे त्या एरियामध्ये आपल्याला पूर्ण विजिबिलिटी दिसेल. आणि हे फ्लॅश इंडिकेटर जे चालू आहेत, जे ज्याला आपण हजार्ड वॉर्निंग लाईट असं म्हणतो, तर ती सुद्धा ऑन ठेवा, कारण ती आपल्या गाडीच्या बॅक आणि फ्रंट साईडला असते. त्यानं काय होईल की समोरची जी येणारी गाडी आहे त्या गाडीला आपली गाडी लवकर विजिबल होईल. आणि मित्रांनो, ही जी रोड मार्किंग आहे, जी ओव्हरटेकिंग लाईन आहे आणि रोडची बाउंड्री लाईन आहे, तर या लाईनला गाईड करून आपण ड्राईव्ह केल्यामुळं आपण आपल्या ट्रॅकमध्येच राहू शकतो आणि आपण इतर दुसऱ्या ट्रॅकमध्ये क्रॉस करू शकत नाही. तर ही मेन काळजी घ्या धुक्यामध्ये. आणि धुक्यामध्ये गाडीचं स्पीड, आता हे बघा माझं स्पीड आहे 40चं स्पीड आहे. जशी विजिबिलिटी असेल त्यानुसार स्पीड आपलं मेंटेन ठेवा. आणि मित्रांनो बघा, हे राजस्थानमध्ये असलेलं धुकं आहे. तर भरपूर लोकांचा असं मत होतं की राजस्थानमध्ये फक्त गरमीच असते. तर असं नाही मित्रांनो, राजस्थानमध्ये थंडीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पडते आणि ही थंडीची सुरुवात आहे. तर मित्रांनो, आता हे डेन्स फोग एवढा आहे, तर अशा फोगमध्ये आहे ना भरपूर ड्रायव्हरांचं एक मिसअंडरस्टँडिंग होतं की आपण डिफ्रोस्टर तर लावला आहे, पण कधी कधी डिफ्रोस्टर लावूनसुद्धा ना आपल्या विंडशील्डच्या आतमध्ये पूर्णपणे दाट धुकं जमतं. तर त्याचं कारण मित्रांनो तुम्हाला मी सांगतो. जे आपलं बाहेरचं धुकं आहे, आता मी डिफ्रोस्टर ऑफ केलेलं, आता मी ऑन करतोय. तर बघा डिफ्रोस्टर ऑन झालेलं आहे. तर त्याचं टेम्परेचर मी लावलेलं आहे बघा मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल टेम्परेचर 22 आहे, 22 डिग्री सेल्सिअस आहे. तर मित्रांनो, बाहेरचं वातावरण आणि बाहेरचं टेम्परेचर वातावरणातलं हे जेवढं असेल त्याच प्रमाणात आपल्याला आतल्या डिफ्रोस्टरचं टेम्परेचर ठेवायचं आहे. जर समजा आपण हे टेम्परेचर 22 किंवा 25पेक्षा जास्त लावलं तर ऑटोमॅटिक ग्लासच्या विंडशील्ड ग्लासच्या आतील भाग जो आहे तो गरम हवेमुळे जास्त त्याच्यावर अजून धुकं जमण्याची शक्यता असते. तर डिफ्रोस्टर लावताना ही काळजी घ्या, हे लक्ष द्या की बाहेरचं
थंड वातावरण किती टेम्परेचर आहे अंदाजे, त्यानुसारच या डिफ्रोस्टरचं टेम्परेचर सेटिंग आपण लावून डिफ्रोस्टर ऑन केला तर आतमधल्या काचेवर असणारं पूर्ण धुकं नाहीच होईल. आणि मित्रांनो, अजून एक माझा तुम्हाला सल्ला आहे. समजा अशा वेळी तुम्ही जर जर्नी स्टार्ट करत असाल तर एक तर त्या जर्नीची म्हणजे आपल्यासाठी असणाऱ्या आवश्यकता पहा. जर जास्त आवश्यक असेल तरच बाहेर निघा, आणि ते सुद्धा सेफ्टी. आपण पूर्ण थंडीची काळजी घेऊन आपण स्वतःला थंडीपासून सुरक्षा कवच घाला. आणि त्याचबरोबर तुमचं काम जर जास्त इम्पॉर्टंट असेल तर ठीक आहे, तुम्ही निघू शकता. जर काम तेवढं अत्यावश्यक नसेल तर तुम्ही थोडं धुकं हटल्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही जर्नीला सुरुवात करू शकता. याने काय होईल, तुम्ही जाणाऱ्या इच्छित ठिकाणी सुरक्षित पोहोचू शकता. अन्यथा धोक्यामुळे खूप काही अडचणी येऊ शकतात. जर आपण सेफली ड्राईव्ह केलं तर त्या अडचणी आपण टाळू पण शकतो, जसं की मी आता काही गोष्टी सांगितल्या. अजून एक सांगतो मित्रांनो, धोक्यामध्ये शक्यतो आपण ओव्हरटेकिंग टाळा. कारण धोक्यामध्ये कसं असतंय, सगळ्या गोष्टी आपणच फॉलो करतोय असं नाही. काही गोष्टी समोरून येणारे ड्रायव्हर फॉलो करत असतील किंवा नसतील, हे प्रत्येकाच्या मेंटॅलिटीवर डिपेंड असते. त्यामुळे आपल्याला कदाचित एखाद्या ड्रायव्हरने हेडलाईट किंवा हजार्ड वॉर्निंग लाईट ऑन केलेली नसेल तर आपण ओव्हरटेक करायला जाऊ आणि पुढे एखादा अनर्थ घडण्याची शक्यता असते. त्यामुळे धोक्यामध्ये शक्यतो ओव्हरटेकिंग टाळा आणि आपलं स्पीड मेंटेन ठेवा. जशी विजिबिलिटी असेल तसं आपलं स्पीड मेंटेन ठेवा. आणि मित्रांनो, प्रवास तर आयुष्यामध्ये चालत असतो, पण जर आपण सेफ पद्धतीने प्रवास केला तर आपल्या आयुष्यामध्ये खूप नवीन नवीन प्रवासांचे योग येत जातील. आणि माझं सर्वांना एक कळकळीचं सांगणं आहे की ड्रायव्हिंग करताना खूप सेफ चाला, कारण आजकाल खूप ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय कारण मी भरपूर वर्ष ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे. आणि त्यामुळे मी सांगतो तुम्हाला की ड्रायव्हिंग करताना जेवढी मॅक्झिमम सेफ्टी बाळगता येईल तेवढी सेफ्टी बाळगा. हे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या फायद्यासाठी आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गाडीमध्ये बसल्यानंतर सीट बेल्ट नक्की लावा, कारण हे सुद्धा एक डिसिप्लिनचा भाग आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या सेफ्टीचा भाग आहे. त्यामुळे असं नाही म्हणायचं की कंपनीने सगळ्या गोष्टी दिल्यात पण सगळ्या आपण फॉलो नाही केल्या तर काय फरक पडतो. तर मित्रांनो, गाडीमध्ये अशा दिलेल्या सगळ्या ज्या फॅसिलिटी असतात कंपनीने त्या खूपच महत्त्वाच्या असतात. आणि एक एक लहान लहान गोष्ट एवढी महत्त्वाची असते ती आपल्याला ती वेळ आल्यानंतर समजते की या गोष्टीचं महत्त्व काय आहे. तर असे भरपूर ॲक्सिडेंट झाले आहेत की जे सेफ्टी फॉलो न केल्यामुळे झालेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की ड्रायव्हिंग करताना जेवढ्या मॅक्झिमम सेफ्टी तुम्ही बाळगता तेवढं तुम्ही फायद्यामध्ये राहाल. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता फ्रंटवाला डिफ्रोस्टरचं काम सांगितलं. आता मी रिअरवाला दाखवणार आहे, जो या ठिकाणी दिलेला आहे रिअरवाला. तर मित्रांनो, बॅक साईडची जी ग्लास आहे, जी आपली ही सीट आहे, तर बॅक साईडच्या ग्लासवर ह्या ज्या लाईन दिसतात तर हा मित्रांनो, ह्या ज्या लाईन दिसतात बॅक ग्लासवर हेच रिअर आहे. तर मित्रांनो बघा, आता बॅक साईडचे जे रिअर ग्लास आहे त्याच्यावर फोग जमलेला आहे. आपण आता त्याला डिफोक करायचं आहे. तर पहिला फ्रंट ग्लासवर फोग जमलेला आहे, मी तुम्हाला ते आता दाखवतो डिफ्रोस्ट करून. थोड्याच वेळात फ्रंट ग्लासवरचं धुकं जे आहे ते निघून जातं. हे बघा,
फ्रंट ग्लासवरचं धुकं जात आहे आणि थोडंसं पण वायफर चालू केल्यानंतर अजून क्लीन होईल ग्लास. हे बघा आता फ्रंटचं तर झालं, तर रिअरचं आपल्याला करायचं आहे. तर रिअरसाठी मित्रांनो हा स्विच आहे रिअर डिफ्रोस्टर. आता त्या रिअर डिफ्रोस्टरचं जे ग्लासवर ज्या लाईन आहेत, कॉपर स्ट्रीप असतात, तर त्या हीट होतात आणि त्यानंतर ती ग्लास क्लिअर होते. तर मित्रांनो बघू शकता पाठीमागचे ग्लाससुद्धा डिफ्रोस्ट झालेले आहे. त्याच्या गाडी वगैरे येणारी तुम्हाला दिसत असेल पाठीमागून, तर थोडंफार दिसतंय तुम्हाला ते गाडीच्या बाहेरचं धुकं आहे. ग्लासवरचं धुकं पूर्ण क्लिअर झालेलं. तर असा हा रिअर डिफ्रोस्टर काम करतो.